गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 376व्या ब्लॉगमध्ये. आज सकाळी सकाळी जिमला आलो. संडे होता त्यामुळे जिममध्ये कोणीच नव्हतं. जिम झालेली आहे आणि प्रियांकाचा फोन आला, आईला अजून बरं नाही आहे. प्रॉब्लेम असं झाला आहे, संडे असल्यामुळे डॉक्टर अवेलेबल नाहीत कोणते. बघू आता एक आहे खराडीमध्ये, तिकडे घेऊन जाऊ. काही लूज मोशन थांबले नाही, पोट पण दुखते आईचं. लेट्स गो. पोहे खाल्ले मित्रांनो आम्ही. आता विवान बघा बनाना खातोय. त्यांनी पोहे पण खाल्ले आणि आता प्रियांकाने बनाना घेतला तर त्याला बनाना पण खायचा आहे. बरं आहे, आपण जे खातो ते खायचं असतं त्याला. आणि आता आई पोहे खाते. आई जरा आजारी आहे, लूज मोशन विकनेस आलाय. बघू आता, पण खाल्लंय ना तू आता नारळ पाणी केळी. गोळ्या बघू दे मला, लाईटला बरं. हे बघा मित्रांनो, एवढ्या गोळ्या आणल्यात आईला. आता परत दुसऱ्या डॉक्टरकडे गेलतो, इंजेक्शन देऊन आलोय. आणि आज प्रॉब्लेम झाला, संडे असल्यामुळे जनरल फिजिशियनकडे गेलतो, पण तो पण चांगला डॉक्टर होता. त्याने इंजेक्शन दिलं, मला वाटतं पेन किलर तर राहिलं ना आता पोट. आता हे गोळ्या जेवणाच्या आधीच्या दिल्यात गोळ्या, हे औषध पण दिले. हे वेगळे ठेवायचे का? हे 2 घे आणि हे जेवणानंतर. बरं झालं तो डॉक्टर होता आज. संडेला युजली नसतात डॉक्टर. हां ना, 3-4 कॉल केले. हे सुनीलला तर लागतच नव्हते. तीन जे नंबर्स इथे होते असं रॅन्डम भेटला. मग ती म्हणे की नाही, सुनील पवार आज नसतं आम्हाला. मणिपालमध्ये केलं. मणिपालमध्ये तो अवेलेबल नाही. मंगेश सुट्टीवरच असतात सगळे डॉक्टर संडेला. आता आईसाठी साबुदाण्याची खीर बनवली प्रियांकाने, विदाऊट मिल्क, विदाऊट दूध. नक्की आहे आमच्यासाठी. आणि येस, भोपळा पण बनवलाय. कुठे आहे का? आणि आपलं आहे चिकन. पण तो MBBS आहे. स्पेशल डॉक्टर कोणी संडेला ठेवत नाही. त्याला फोन केल्यावर तो हो बोलला ना. तो हो बोलला, कारण त्याला पाहिजे ना पेशंट. असं काही स्पेशल नाही लिहिलेलं त्याच्या पुढं की एंडोक्रोनॉलॉजिस्ट किंवा असं काहीच नाही लिहिलेलं. अच्छा, MBBS आहे फक्त, पण चांगला आहे. फरक पडला तर मग इकडेच जायचं, ते अवताडे नको. आणि विशेष म्हणजे इंजेक्शन पण दिले त्यांनी. हां मी त्या आजकाल ते डॉक्टर इंजेक्शन देत नाही. ते भाकरी बघा ना, पळता ना पलटू म्हणजे निघते का नाही तसं सगळं. भाकरी भाजायला सांगावं तुम्हाला, तशी पण भाजतात. तिकडे बघ ना मित्रांनो, आम्ही चंदननगरला चाललोय. बघा विवानच्या कानातलं एक साईडने तुटलंय. दाखव रे, कोणतं तुटलंय? रिपेअर करायला चाललंय. दुकान बंद होतं त्यामुळं आम्ही काय गेलो नाही. शनिवार रविवार रिपेअरिंग बंद असतं. आम्ही आलो आता विवानला सॉक्स घ्यायला. राम होजियरी ते काढावं लागतं. हां, ते काढावं लागतं आतलं. 0 नंबर. हा हेच आहे ना ते. एवढंच आहे ना. हां मित्रांनो, संडेला बघा किती गर्दी असते. लोक पावभाजी खात आहेत, डोसा खात आहेत. हे सगळं चंदननगरचं मार्केट आहे. चला मित्रांनो, डिनर करतोय मी आता. डिनरमध्ये आहे भाकरी, दुपारचं चिकन, वरण भात आणि मटकी. आईचं आणि प्रियांकाचं झालं आहे. प्रियांका काम करते आणि आई विवानला घेऊन बसली. व्हेरी बिझी शेड्यूल चालू आहे सध्या. विवान रडतोय, आई आजारी आहे. कसं बघतो? ओ भाई साहब, घाबरलो. डर गए हम, डर गए. हे कसं बघतो विवान? विवान कसा बघतोय?
कसं बघतोय ओ. भाई हम डर गया. परत करतो. अरे नाही ते फुल खाल्लं होतं. ओके. पांढऱ्या केसांमुळे आता स्वतःशी बोलू नका, फक्त कलर करा. अरे त्या याचं होतं लाल कलरचं कुठे गेलं. डेंजर आहे रे, काही खात राहतो तू. काही खातो का रे तू. कागद खातो, फुल खातो. पाया पड रे, पाया पड, पाया पड. हुशार रे विवान. ए मम्माच्या पड, मम्माच्या. हा मम्माच्या पाया पड. अरे वा वा, गुड बॉय, गुड बॉय. मम्मा कशी बघते तुझ्याकडे. हे राजू, मम्मा कशी बघत तुझ्याकडे. रागाने कशी कशी. कसं 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 बघतो विवान. घाबरलो घाबरलो आम्ही बाबा. घाबरलो बरं का, घाबरो, परत घाबरो. अरे पडते. बॅलन्स बॅलन्स. अरे वा, खूप आनंद होते, खूप खूप. विवानला खूप बर्थडे गिफ्ट आलेले, त्यातले सगळे गिफ्ट आम्ही यूज करायला नाही घेतले. तर हे बघा, आता हे बेडमध्ये ठेवलेलं आहे. टेंट हाऊस काढायचं आहे. टेंट हाऊसचं अनबॉक्सिंग दिसणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला. विवान हात काढ. टेंट हाऊस. आता विवान माझ्या मांडीवर बसल्यामुळं प्रियांका करणार आहे अनबॉक्स. हा अनबॉक्स करते ना. एवढ्या काड्या. कसं बनवायचं त्याच्यावर लिहिलंय कसं बनवायचं. मित्रांनो, टाइम लॅप्स व्हिडिओ बघा तुम्ही. आता हे असेंबल करतो आम्ही. स्केलेटन झालेलं आहे आपलं टेंट हाऊसचं बघा. एकदम मस्तपैकी झोपडी तयार झालेली आहे, इकडून बघू शकता तुम्ही. आणि फक्त आता याला कवर घालायचं आहे. आणि विवान तू तोडू नको, फक्त अँगल बघ. हे बघा, असं आहे टेंट हाऊस मित्रांनो. बघा कोण बसलंय टेंट हाऊस मध्ये. टेंट हाऊस मध्ये बसला तू. आता तोडायचं नाही ते. तुला जायचं टेंट. मम्मा तू ये बाहेर, विवानला जाऊ दे. कुठे गेला. कसं वाटलं मित्रांनो टेंट हाऊस. खाली कॉमेंट्स करा. बर्थडेचं गिफ्ट होतं विवानच्या, पण आम्ही अनबॉक्स नव्हतं केलं. त्याला ब्लँकेटमध्ये जायला आवडतं, त्यामुळे आम्ही ओपन केलं होतं. पण आता माहित नाही आता किती खेळलं याच्यात काय. नाही तर आम्हाला परत ठेवून द्यावं लागेल. चला आता अजून एक जागा करायला लागेल आपल्याला घरात हे टेंट हाऊस ठेवायला. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू गाईज.